हॅलो. तर ओमराजे निंबाळकर सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत. ओमराजे, खरं तर हा जो निकाल आहे 20 वर्षांच्या नंतर लागतोय, निकालाच्या नंतरची तुमची सध्याची पहिली प्रतिक्रिया काय? मला वाटतंय न्याय व्यवस्थेचं मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकत नाही. कारण इतका मोठा कालावधी या निकालासाठी घेतला गेला आणि 20 वर्ष प्रदीर्घ खटला चालल्याच्या नंतर जर असा निर्णय त्या ठिकाणी येत असेल, मला वाटतं खूपच दुर्दैवी आहे. नेमकं कोर्टानं राजकीय वैमनस्य होतं हेही मान्य केलंय, पण सगळ्याच आरोपींची निर्दोष मुक्तता दुसरीकडे केलेली आहे. मला वाटतं आता सगळी पूर्ण कोर्टाचा जो निकाल आहे तो पूर्ण वाचन करून मला वाटतंय त्याच्या बाबतीत एक निश्चित आहे की आता सीबीआयचं हे प्रकरण आहे. आता सीबीआय काय निर्णय घेते मला वाटतं ते पाहणं महत्वाचं असेल. बरं, ओमराजे, या सगळ्यामध्ये सुरुवातीला पोलिसांनी तपास केला होता, नंतर हे सगळं प्रकरण सीबीआय कडे गेलं. मात्र निकाल देत असताना आता न्यायालयाने असं म्हटलंय की पोलीस आणि सीबीआय यांच्या तपासामध्ये काहीशा त्रुटी राहिलेल्या आहेत आणि पुराव्यांच्या अभावी पोलिसांच्या तपासात त्रुटी होत्या ही वस्तुस्थिती होते ना, कारण महाराष्ट्र पोलिसांवर दबाव होता आणि म्हणून तर मग त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयात आम्ही रीट केलं होतं की हा हत्येचा तपास जो आहे तो सीबीआय कडे करा द्या म्हणून. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानं या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे गेला आणि नंतर मग सीबीआयने ह्याच्यामध्ये तपास केला. मला वाटतं पण ह्याच्यामध्ये जवळपास 3 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. अगदी अगदी. त्यामुळे आता खरं तर सीबीआय आता वरिष्ठ न्यायालयामध्ये देखील दाद मागणार आहे. तुम्हाला काय नेमकी अपेक्षा आहे वरिष्ठ न्यायालयाकडून? निश्चितपणे न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे, दुसरी काय अपेक्षा असणार आहे मला. कारण हत्या झाली ही वस्तुस्थिती आहे, राजकीय वैमनस्य होतं हेही कोर्ट मान्य करत आहेत, तर मग नेमकं केलं कुणी? या सगळ्या प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी देखील अमित शहांसोबत म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे, त्यामुळे तुमची अपेक्षा निश्चितपणे वाढली आहे? काय म्हणलं आपण, काय चर्चा केली? हा जो संपूर्ण खटला आहे किंवा हे जे संपूर्ण प्रकरण आहे या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री किंवा आपले उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी आपल्या केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे, या संपूर्ण खटल्याविषयी देखील माहिती दिली आहे आणि आता सीबीआय हे वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत. तर निश्चितपणे अपेक्षा आहे की उच्च न्यायालयात त्याच्या बाबतीत दाद मागावी, निश्चितपणे अपेक्षा आहे मला. कारण त्याच न्यायाच्या प्रतीक्षेत मी पूर्ण 20 वर्ष झालं माझं कुटुंब संघर्ष करतंय, प्रचंड यातना माझं कुटुंब भोगतंय. माझं कुटुंब असेल, समद काजीचं कुटुंब असेल, मला वाटतं न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. बरं बरं. ज्या लोकांनी हे नीच कृत्य केलंय त्या लोकांना शिक्षा व्हावी ही मागणी म्हणजे भारताच्या संविधानाप्रमाणे काय चुकीचे आहे? बरं, या सगळ्या प्रकरणामध्ये आता ही जी चर्चा होताना आपण बघतोय, तर तुम्ही स्वतः देखील मुख्यमंत्र्यांना किंवा मग अमित शहांना भेटण्याचा काही प्रयत्न करणार आहात? निश्चितपणे मला वाटतं की आता सीबीआय काय करते ते मला बघायचं पहिल्यांदा. सीबीआयचा काय अप्रोच आहे आणि त्याच्यानंतर मग मी बोलेन, मी ठरवेन काय करायचं. ओमराजे, आतापर्यंत जर आपण गेल्या इतक्या वर्षातला हा खटला किंवा एकूणच सुनावण्या आपण बघितल्या तर तुमचं वारंवार असं म्हणणं होतं की पोलिसांवरती असेल, तपास यंत्रणांवरती असेल, वारंवार दबाव टाकला जात होता. ती वस्तुस्थिती होती ना. हो, पण मग आता काय म्हणणं, आता ज्या वेळेला अशा पद्धतीचा निकाल येतो, माजी गृहमंत्री होते आणि त्यांचा दबाव त्यांच्या पक्षाचं सरकार असल्यामुळे पोलिसांवर दबाव ही वस्तुस्थिती होती ना त्यावेळेस. म्हणून तर उच्च न्यायालयाने ही केस सीबीआय कडे वर्ग केली. पण अपेक्षा सरकारकडनं इतकीच आहे, सीबीआय कडनं इतकीच आहे की उच्च न्यायालयात ह्याच्यावर दाद मागावी आणि न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा आहे, दुसरी काय अपेक्षा आहे मला? पण मग आता देखील या निकालाच्या वेळेला ज्या पद्धतीने आपण बघतोय हा निकाल हाती येताना दिसतोय, तेव्हा आता देखील दबाव आहे असं तुमचं म्हणणं आहे? कशा कुणावर? पोलीस यंत्रणा किंवा एकूणच तपास यंत्रणा? न्याय प्रक्रिया ही पूर्णतः वेगळी आहे. मला वाटतंय त्याच्या बाबतीत कोर्टाचं काय ऑब्झर्वेशन आहे, त्याची पूर्ण ऑर्डर आल्याच्या नंतर मला वाटतं त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल. पण आता जो काही निकाल कोर्टानं वाचून दाखवलाय त्याच्या आधारे मी बोलतोय, पण पूर्ण डिटेल कोर्टाची ऑर्डर आल्याच्या नंतर मला वाटतं त्याच्यावर भाष्य केलेलं उचित राहील.
बरं. ओमराजे, खरं तर या सगळ्याची एकीकडे सुनावणी आणि ह्या प्रकरणाचा निकाल येत असताना दुसरा आणखी एक मुद्दा जो तुमच्याशी जोडला गेलेला आहे तो म्हणजे ऑपरेशन टायगर. तर तुम्ही या दोन्ही गोष्टींकडे कसं बघताय? तुमचं नाव या दोन्ही मध्ये आहे त्यामुळे. मी माझा जो राजकीय निर्णय आहे ती मी पूर्वी सांगितल्या पद्धतीनं आज या कोर्टाचा निकाल त्या ठिकाणी आलाय समोर. मी माझ्या मतदारसंघात जाईन, माझ्या मतदारसंघातील नागरिकांशी, ज्या सर्व मायबाप जनतेनं मला त्या ठिकाणी लोकसभेत पाठवलंय त्याशी चर्चा करेन आणि त्यांच्या चर्चेनंतर मी माझा राजकीय निर्णय जाहीर करेन. आतापर्यंत अनेक वेळेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून बैठक बोलवण्यात आली होती आणि तुम्ही त्याला बैठकीला गेला नव्हता. तर ते का गेला नव्हता, त्याचं काय नेमकं कारण होतं? नाही, माझ्यासाठी हा कोर्टाचा निर्णय सगळ्यात महत्वाचा होता. मी कुठल्याच बैठकीला कुठंच गेलेलो नाही, कारण 16 तारखेला निकाल अपेक्षित होता ह्या प्रकरणाचा. तो पुढे 4 दिवस आला, 20 तारखेला झाला. त्यामुळे ह्याच्यासाठी आम्ही सगळेजण वाट बघत होतो. ओमराजे, तुम्ही आताही म्हणताय की मतदारसंघात गेल्याच्या नंतर मी या सगळ्याविषयी बोलेन. मात्र एका पत्रकाची जी चर्चा होतीये ज्यावरती काही बंडखोरांच्या सह्या आहेत असं देखील म्हटलं जात आहे, तुम्ही याच्यावरती सही केली नाही, हे कितपत खरं मी आहे? तुम्हाला ह्याच्या बाबतीत काहीच बोलणार नाही. माझा जो काही राजकीय निर्णय आहे ती मी माझ्या मतदाराशी चर्चा करून जाहीर करेन. पण या सगळ्या दरम्यान तुमचं काही उद्धव ठाकरेंशी बोलणं झालंय तुम्हाला? कारण बोलवलं गेलं होतं बैठकीला अनेक वेळेला. मी राजकीय निर्णयाच्या बाबतीत माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा करून 2 दिवसांनी निर्णय जाहीर करेन. बरं, धन्यवाद. तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी. तर राजकीय वैमनस्यामधून ही हत्या झालेली होती. मात्र यानंतर एकूणच या प्रकरणाला आणि या खटल्याशी संबंधित सगळ्या गोष्टींना घेऊन आता ओमराजे निंबाळकर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देखील बोलणार असल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे. मतदारसंघामधल्या लोकांशी चर्चा करून ऑपरेशन टायगर आणि बंडखोरी या संदर्भातला निर्णय मी काही वेळामध्ये जाहीर करेन असं देखील त्यांचं म्हणणं आहे. हा जो खटला होता आजचा पवनराजे हत्याकांडाच्या प्रकरणाचा, हा खटला, हा निकाल माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता आणि त्यामुळे मी बैठकांना गेलो नाही असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे. पत्रकावरच्या सहीच्या संदर्भात सध्या तरी त्यांनी बोलण्यासाठी नकार दिलाय. 2 दिवसामध्ये माझा जो काही राजकीय निर्णय असेल तो मी जाहीर करणार असल्याची माहिती देखील ओमराजे निंबाळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. तर